आणि अगदी एका लहानसा पोराला जरी तुम्ही विचारलं तरी त्याला एवढं कळतं की एखाद्या सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी ही तेव्हाच होते जेव्हा शासन निर्णय निघतो, जी-आर निघतो. हम्म, त्याच्यामुळे जी-आर कधी निघाला? 16 एप्रिल 2025 ला निघाला. हम्म, तेव्हा मुख्यमंत्री कोण होते? देवेंद्र फडणवीस साहेब होते, एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री होते, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये हिंदी ही तिसरी भाषा अनिवार्य आहे हम्म, असं लिहिलं गेलेलं. त्यावर नंतर आम्ही आवाज उचलला, मनसेने उचलला, इतर अनेक राजकीय पक्षांनी उचलला, हम्म, संघटनांनी उचलला. त्याच्यानंतर 17 जून हम्म, रोजी तो रोल बॅक केला. हिंदी भाषा ही सर्वसाधारण असेल हम्म, असा जी-आर काढण्यात आला. त्यानंतर 5 जुलैचा मोर्चा ठरला. त्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार हे ठरलं आणि मग ते व्हिज्युअल हे संपूर्ण महाराष्ट्रासमोर जाऊ नये. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मोर्चामध्ये जे काही लाखो लोक मराठी प्रेमी रस्त्यावर दिसतील हम्म, हे दिसू नये म्हणून या सरकारने स्वतःचा जी-आर मागे घेतला. हम्म, माझा एक सरळ सोपा प्रश्न आहे, तुम्ही जी-आर कोणाचा मागे घेतलाय? तुम्ही 16 एप्रिलचा जी-आर मागे घेतलाय आणि तुम्ही 17 जूनचा घेतलाय. हम्म, हे दोन्ही जी-आर हे तुमच्या सरकारमधले हे मी नाही सांगत आहे, हम्म. हे स्वतः सीएम देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले.